ओबीसीचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे विधानभवन परिसरात पोहोचलेले आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ओबीसीचे तुम्ही नेते, तुमची पार्टीसुद्धा आहे. आता लोकसभा निवडणूक आहे, त्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी पोहोचलात. कुणाची भेट घेतली? नाही, आम्ही भुजबळ साहेबांची भेट घेतली. वडेट्टीवार साहेबांनाही आम्ही भेटायला गेलो होतो आणि यामध्ये ह्या अधिवेशनाचं आज सूप वाजलेलं आहे. परंतु मूळ प्रश्न आहे की ह्या अधिवेशनामध्ये ओबीसींना काय मिळालं. आता हे बजेट होतं, त्या बजेटमध्ये ओबीसीला माझ्या माहितीप्रमाणे ओबीसींना काहीसुद्धा ह्या अधिवेशनामध्ये मिळालेलं नाही. या ठिकाणी धनगर समाजासाठी काही योजनांची त्यांनी घोषणा केली. अशा घोषणा अनेक अधिवेशनामध्ये यापूर्वी झालेल्या आहेत, पण त्याची अंमलबजावणीसाठी निधी किती दिला हा माझा प्रश्न आहे. निधी काही दिलेला नाही ना. मागच्या अधिवेशनामध्ये असंच की धनगर समाजासाठी 10,000 कोटीची योजना, 10,000 कोटी मंजूर झाले. त्या ठिकाणी अनेक नेत्यांचे सत्कार पण झाले, पण खाली कुठं काय झालं? खाली कुठं काहीच नाही. बजेट व्हाईट बुकमध्ये ₹1 तरतूद नाही, केंद्रात तरतूद नाही, इथं तरतूद नाही. म्हणजे 10,000 कोटी कुणाला दिले, कोण घेणार आहे काय? हे अशा प्रकारे ह्या अधिवेशनामध्ये ना धनगर समाजाला काय मिळालेलं नाही आहे, ना ओबीसीला काय मिळालेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही दृष्टीने जे आहे हे अधिवेशन जे आहे ओबीसी आणि धनगर समाजासाठी नुसत्या शिळा कढीला ऊत म्हणतात तसा तो झालेला आहे. आता हे माझ्या हातात ते कार्यवृत्त आहे की धनगर समाजाच्या 13 योजनांना पुन्हा हे त्यानंतर जी काय सुधाकर शिंदे समिती आहे तिथं अजून अहवाल आलेला नाही आहे. तो अहवाल आल्यानंतर आता परत लगेच आता हे येणार आहे, आचारसंहिता चालू होणार आहे. म्हणजे हा विषय आता पुढं ढकलला जाणार आहे. त्यामुळे ह्या अधिवेशनामध्ये ओबीसी आणि धनगर समाजासाठी काहीसुद्धा भटक्या विमुक्तांसाठी सुद्धा निधी जाहीर करतो म्हणून अजितदादा आम्हाला शब्द दिला होता. तो पण निधी भटक्या विमुक्तांसाठी योजनांसाठी काहीसुद्धा निधी दिलेला नाही. आणि त्यामुळे हे अधिवेशन जे आहे ओबीसी आणि धनगर समाज भटक्या विमुक्तांसाठी जे आहे हे अधिवेशन कुचकामी ठरलेलं आहे. बरं, जरांगेचा एक जो मुद्दा आहे, त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला, फडणवीसांना शिवीगाळ केली, तो मुद्दा फार गाजला. तुम्ही तर ओबीसीचे नेते आहेत, तुम्ही वारंवार त्यांच्याबद्दल बोलत असता, बऱ्याचशा गोष्टी सुचवत असतात, पण ते काही ऐकत नाहीत. काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे की आता आम्ही जरांगेने जे काही आतापर्यंत भुजबळ साहेब खालच्या भाषेत टीका केली, त्यानंतर आता फडणवीस साहेबांच्यावरती सुद्धा टीका केली. पण ज्यावेळी भुजबळ साहेबांवर टीका होत होती त्यावेळी मात्र सगळे मंत्री आमदार सरकार फक्त पाहत होतं, गपची बसले होते. आता ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांवर जेव्हा टीका झाली त्यावेळी SIT स्थापन झाली. आता सगळे नेते फडणवीस साहेबांच्या बाजूने उभा राहिले. मग भुजबळ साहेबांच्या पाठीमागे असे का नेते उभा राहिले नाहीत हा माझा प्रश्न आहे. पण SITच्या निर्णयावर किंवा SITच्या रिपोर्टवर सुद्धा ओबीसी नेत्यांची विशेष नजर असणार आहे का? नक्कीच आम्ही SIT स्थापन झाल्यापासून आम्ही प्रत्येक घटनेचा आम्ही आढावा घेत आहोत. ही SIT काय करत आहे, कुणाची चौकशी करते आहे. कारण ज्या गावामध्ये हे आंदोलन झालं आहे त्या गावामध्ये ओबीसीसुद्धा आहेत, धनगर समाजसुद्धा कार्यकर्ते आहेत ना. तर आम्हाला सगळ्या माहिती आहेतच आहे, कशी दगडफेक झाली आहे, कुणी सांगितलं, काय झालं, हे रिपोर्ट आमच्याकडे पण आहेत. त्यामुळे ही SIT आता काय चौकशी करते आणि यातून काय निष्पन्न होणार आहे याच्यावरती नक्कीच आम्ही बारीक लक्ष ठेवणार आहोत. आणि याच्यावरती नक्की आम्ही एक विशेष PC जे आहे ते आम्ही घेणार आहोत. पत्रकार परिषदेतून काही खुलासे करणार आहात तुम्ही या सगळ्या संदर्भात? नक्कीच आम्हाला जी माहिती आहे ती आम्ही जनतेपुढे आम्हाला आणावीच लागेल. लोकसभेसंदर्भातला एक महत्त्वाचा विषय आपण पाहतोय, महाविकास आघाडीचा तिढा अजूनपर्यंत सुटला नाही आहे जागा वाटपाचा. पहिली यादी जाहीर होईल असं म्हणतायत. वंचित बहुजन आघाडीसुद्धा जागा मागताय. तिकडे बऱ्याचशा जागांवरती त्यांचा क्लेम आहे. 16-17 जागा आहेत, बऱ्याचशा जागा आहेत. तुम्हाला वाटतं की याचा काही फरक पडेल की महाविकास आघाडीचा विजय होईल, महायुतीचा विजय होईल? 48 जागा आहेत लोकसभेच्या, तुम्हीसुद्धा आपले उमेदवार उतरवणार आहे. तयारी नेमकी कशी सुरू आहे? या निवडणुकीमध्ये ओबीसी, भटके विमुक्त आणि दलित जे आरक्षणवादी जे आहेत त्यांचा विजय होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधात जी SIT स्थापन झालेली आहे, जी दगडफेक झाली, त्यामध्ये नेमकं काय घडलं यावर प्रकाश अण्णा शेंडगे स्वतः नजर ठेवून असणारे, ओबीसी नेते नजर ठेवून असणारे आणि एक पत्रकार परिषदसुद्धा घेणार आहेत. नेमकं या पत्रकार परिषदेतून निशाणा कुणावर असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.